त्याचे डोळे बघ, डोळे। आपला पोळ्यांचा डबा असतो, तर या डब्यामुळे काय होतं, गरम गरम पोळी याच्या जेवण वगैरे झालं आणि पूर्ण किचनही क्लीन करून झालेलं आहे। जोपर्यंत आपलं किचन क्लीन होतं, त्यांच्या घरात ना फोटो आणून देते आणि पूजेचं साहित्य आणते। त्या मावशी जेव्हा माझ्या हातात फोटो ठेवतात, तर तो फोटो असतो। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज खूप जास्त उशिराने व्लॉग करायला घेतलेला आहे। ऑलमोस्ट 7:30 वाजण्यात आलेले आहेत संध्याकाळचे। तर झालं असं की सॅटर्डेला जळगावला गेलो, काल आडावरला गेलो, आज सकाळी आलो। आणि कसं असतं, आपण जरी सगळं क्लीन करून गेलो ना घरून, तरी सुद्धा पुन्हा आलं की ती धूळ आणि ते सगळं पसारा, तो असं वाटतं घर क्लीन करावं, त्यातच सगळा वेळ गेला। प्लस दुपारी एक व्हिडिओ टाकायचा होता, मोबाईलला इतका नेटवर्क इश्यू झालेला होता की सारखा फोन जरी आला तरी ऑटोमॅटिकली सिग्नल गायब होऊन जात होता, किंवा मग काही तिथे 4 लाईन्स दिसतात ना नेटवर्कच्या, त्या पण दिसत नव्हत्या। मग त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्टच होत नव्हता। म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, उद्या कम्युनिटीला मी टाकलं की उद्या नेहमीप्रमाणे व्हिडिओ येईल। पण मला आता अचानक आठवलं की मला एक गोष्ट शेअर करायची आहे, म्हणजे मला खूप अनुभव येत आहेत सध्या या गोष्टीचे, तर ते शेअर करायचं आहे। तर व्हिडिओ नक्की बघा आणि पहिल्यांदा असाल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा। बरं, पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते आहे, कारण तुम्ही खरंच आपल्या किचनच्या व्हिडिओला, किचनची जी सिरीज सुरू झालेली आहे त्याला छान प्रेम देत आहात, प्रतिसाद देत आहात, त्याच्यासाठी। आत्ता मी किचनमध्ये अजून एक गोष्ट आणलेली आहे। आता उन्हाळ्यासाठी विशेष मी आई गुजरातला गेलेली होती ना दादाकडे, तिकडनं मागवली, ती तुम्हाला दाखवायची आहे। किचनमध्ये आलेली आहे मी आत्ता संध्याकाळचा स्वयंपाकला, कारण 8च्या आधी जेवायचा प्रयत्न असतो। तर इकडे मसूरच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे, इकडे भात, निधी बेटा दरवाजा ओपन कर, भात होतो आहे। आणि इकडे आहे मिरच्या छान तळून घेतल्या मी, लसूण न टाकता तळल्या, पाणी टाकून तळल्यात, म्हणजे छान चव देते। आणि इकडे पत्ताकोबीची भाजी दुपारची। बरं, आता कोणती गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला ती मी दाखवते, की मी काय मागवलं होतं आईकडनं, आणि तुम्ही सुद्धा उन्हाळ्यासाठी हे नक्की मागवा, आवर्जून सांगते। डबाही दाखवते, कारण डब्याचीही गरज पडणार आहे। तर बघा, हा आपला पोळ्यांचा डबा असतो। तर या डब्यामुळे काय होतं, गरम गरम पोळी याच्यामध्ये जर ठेवली ना, तर त्याची वाफ कोंडली जाते, आणि उन्हाळ्याची ती वाफ जर पोळीमध्ये गेली तर जी पोळी असते, खालच्या 2 पोळ्या आपल्या खराब होतात संध्याकाळपर्यंत आणि वास यायला लागतो। त्याच्यामुळे काय करायचं, याच्यामध्ये पोळी ठेवायची, आपण दररोज पोळ्या ठेवायच्या, पण त्याच्यासाठी ना तुम्ही या पद्धतीची टोपली घेऊ शकता। आता याला आमच्याकडे टोपली म्हणतात, म्हणजे माझ्या माहेरी, आणि सासरी याला डुल्ली म्हणतात। तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर आता पोळ्या याच्यामध्ये ह्या सकाळच्या आहेत, करायच्या नाही, कारण हे जेवले नाहीत तर पोळ्या जशाच्या तशात, म्हणून मी आता वरण भातच केलेला। तर ही टोपली ना मला खूप आवडली, याची जी डिझाईन आहे ना खूप छान आहे। म्हणजे बघा, याला खाली मस्त असं गोल रिंग सारखं पण आहे, नाहीतर इकडे जळगावला अशी टोपली मिळत नाही, आई म्हटली म्हणून आईने तिकडनं आणली। तर ही जी टोपली ना, याला जर हे रिंग नसली खाली तर काय होतं, पोळी वगैरे टाकली ना की ही अशी डगमगायला लागते, कारण त्याला बॅलन्स नसतो, व्यवस्थित बूड नसतं त्याला खाली। पण याला बूड असल्यामुळे काय होतं, ही व्यवस्थित बसते। आपण पोळ्या केल्यानंतर सगळ्या पोळ्या असं कापडामध्ये व्यवस्थित ठेवू शकतो। दुसरी गोष्ट, असंच कॉटनचा कापड ठेवा तुम्ही, याच्यामुळे काय होतं, जी गरम वाफ असते ना तर ती खालून निघून जाते। बघा, याला खाली वाफ निघण्यासाठी जागा असते आजूबाजूला, तर आरामात ही जी पोळीमधली गरम वाफ असते ना ती निघून जाते। आणि पोळ्या कधीही ठेवताना पोळी शेकून झाली की असे पसरवायच्या याच्यावर। आता आमचे 2-3 जणांच्या हिशोबाने एवढी टोपली पुरेशी आहे। याच्यात मोठी डिझाईन पण, म्हणजे मोठी साईज पण होती, डिझाईन नाही, मोठी साईज पण याच्यामध्ये अवेलेबल होती। पण आई म्हटली की ठीक आहे, तुम्ही 2-3च जण असतात ना, आईने तिच्यासाठी पण आणली, तर त्याच्यासाठी चांगली आहे। तर मी आता डबाच घासलेला होता, कारण 2 दिवस बाहेर गेलो तर त्याच्यामुळे धूळ बसलेली होती याच्यावर, तर तो घासला। याच्यात आता ठेवून देईल, आता गरम वगैरे करेल जेवणासाठी, तेव्हा उरलं तर याच्यात ठेवेल, नाहीतर असंही ठेवलं तरी खराब पोळ्या होत नाही। आता आपल्या गव्हावर आणि पोळी करण्यावर डिपेंड असतं की पोळी वातडी होते की नाही याच्यामध्ये। जर तुम्ही चांगल्या केल्या पोळ्या, गहू चांगला असेल ना, तर मग वातडी नाही होत, म्हणजे अशी तोडायला जड नाही जात पोळी, दिवसभर नरम राहते याच्यामध्ये। किंवा तुम्ही डब्यामध्ये ठेवलं तरी उत्तम। आता मी कसं ठेवेल, याच्यात पोळ्या या पद्धतीने याच्यात ठेवून देईल। ओके,
असं पॅक केलं तर हा डब्बासुद्धा आपण याच्यात ठेवू शकतो. एक्स्ट्रा याला मेंटेन करायची गरज नाही की ताट झाकून ठेवा आणि पुरा. ते मी पोळ्या ठेवायचं विसरली होती दुपारी म्हणून असं दाखवते आहे. आता तुम्ही म्हणाल की तू असं काय दाखवते, तर हा व्लॉग आहे. व्लॉगमध्ये जे ॲज इट इज असतं आपण तेच दाखवतो. एक्स्ट्रा काही तयारी मी केलेली नव्हती, पण मला असं वाटलं की उन्हाळ्यासाठी हे बेस्ट आहे. कारण उन्हाळ्यामध्ये एकतर गरम गरम पोळी आपण खात नाही आणि ज्या हाऊसवाईफ वर्किंग वुमन्स वगैरे असतात ज्यांना सकाळीच स्वयंपाक करावा लागतो लवकर आणि उशिरा जेवण होणार असेल तर त्याच्या पोळ्या वाफेमुळे पोळ्या खराब होतात. म्हणून अशी टोपली तुम्ही नक्की खरेदी करा. तुम्हाला मार्केटला किंवा बाजारामध्ये कुठेही मिळून जाईल. आता सेम अशी डिझाईन मिळेल की नाही ते मला माहीत नाही, कारण मी स्वतः खरेदी करायला गेलेली नव्हती. पण वेगवेगळ्या प्रकारच्या आता टोपल्या मिळायला लागल्या. जाड काडीच्या पण येतात, तपकिरी रंगाच्या, थोड्या पिवळसर पण येतात. लग्न समारंभ पण सुरू झाले ना त्याच्याने येतात ह्या टोपल्या भरपूर प्रमाणामध्ये. सो तुम्ही सुद्धा नक्की घ्या ही टोपली. इकडे भात होते तोपर्यंत मी निधीला शोधायला आली. एकटीच असते घरात पण अशी खेळते ना. हे कार्ड्स दुपारी खेळत होत्या मॅडम, स्कूलमधनं मिळालेले तिला हे कार्ड्स. आणि दिवसभर हे पेपा पिक नाहीतर माशा बिअर चालू असतं. आणि चेअर मागे लपून काय चाललंय काय माहिती, भूतासारखे दिसते. आणि हा बघ कसं हॅलो, डोळे बघ त्याचे, डोळे बघ डोळे. पप्पा आले तर आता पप्पांबरोबर खेळायचं. आता काय मला अनुभव आलेला आहे तो मी आता जेवण करते, कारण हे पण आलेले आहे, जेवण वगैरे करतो आणि मग सांगते मी तुम्हाला थोड्या वेळात. जेवण वगैरे झालं आणि पूर्ण किचनही क्लीन करून झालेलं आहे. जोपर्यंत आपलं किचन क्लीन होत नाही तोपर्यंत आपलं काम संपलेलं नसतं. आणि मला रात्री असं किचन असंच म्हणजे भांडे जसेच तसे राहू द्यायला वगैरे आवडत नाही. संपूर्ण किचन क्लीन झाल्यानंतरच शांत झोप लागते, म्हणजे सकाळी पण रिफ्रेशमेंट राहते. सगळं उरकलं गेलं आहे. आता किचनचे थोडं काही कामं आहेत ते नंतर करते. आता जसं की मी तुम्हाला म्हटले की एक गोष्ट शेअर करायची आहे तर ती सांगते मी तुम्हाला. तर आता निवांत बसली बेडरूममध्ये आणि मग सांगते. तर बघा आपल्या प्रत्येकाबरोबर असं होत असतं. म्हणजे मला तरी असं वाटतं की जेव्हा आपण असे खूप जास्त संकटात असतो आणि असं म्हणजे सगळंच नकोसं व्हायला लागतं तेव्हा स्वामी म्हणा, देव असं म्हणजे आपल्यासमोर असं काहीतरी प्रचिती समोर आणतो की आयुष्यात असं दृष्टांत देतात की नाही मी आहे सोबत, टेन्शन घेऊ नका, असं स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात. आणि तसंच एक किस्सा माझ्यासोबत घडला. एक मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी गुरुवारी सकाळी झालेलं ते. मी सांगायचं विसरली कारण किचनचे व्हिडिओज आले होते त्याच्यामुळे, पण मी घरात सगळ्यांना सांगितलं, म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. तर झालं असं की सकाळी 4:30-4:45च्या दरम्यान एक स्वप्न पडलं मला की असंच भूत दिसतंय बाबा असं काहीतरी. माझ्या फ्रेंड आहेत 2 बेस्ट फ्रेंड, त्या माझ्याशी बोलत नाही. एका ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत आणि मला वाईट वाटते. मी माझ्या टेन्शनमध्ये की ह्या माझ्याशी का बोलत नाही आहे. तेवढ्यात एक व्यक्ती आहे, तो ओळखीचा वाटतो तो व्यक्ती स्वप्नामध्ये, पण तरीही मला ओळख पटली नाही. स्वप्नात असं वाटत होतं की नाही मी ह्या व्यक्तीला, म्हणजे असं मुलगा टाईप होता तो, असेल 25-1 वर्षाचा मुलगा. मग हसणं वगैरे झालं, थोडंसं हाय हॅलो झालं, ठीक आहे. पुन्हा त्याच टेन्शनमध्ये माझी अजून एक फ्रेंड आली. ती म्हटली तू टेन्शनमध्ये काय. मग मी तिला सांगितले की ह्या दोन्ही माझ्याशी बोलत नाही असं तसं. ती म्हटली की चल आपण ना वरती जाऊ, म्हणजे आम्ही जिथे राहत होतो नाशिकला 5th फ्लोअरला राहायचो. तर ती म्हटली की चल घरी जाऊ. आणि मी मोबाईल सोबत आणलेला नव्हतं. मग आम्ही सीडीजने जायला लागतो. थेट आम्ही जायचो तर 5व्या मजल्यावर, आम्ही डायरेक्ट 12व्या मजल्यावर पोहोचतो. रिअलमध्ये ती जी बिल्डिंग होती आम्ही राहायचो ती फक्त 7 मजली होती. आता हे स्वप्न आहे, काही घडू शकतं स्वप्नात. तर ती आम्ही 12 मजल्यावर पोहोचतो आणि खाली जो व्यक्ती मला भेटलेला असतो तो डायरेक्ट लिफ्टमधनं समोर येतो. मग तो डायरेक्ट येतो तर मी त्याला म्हणते आत्ता तर तुम्ही खाली होते, लगेच कसे वर आले. तो म्हणतो मी पण आला. नंतर त्याच्यासोबत अजून सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसणारा व्यक्ती समोर येतो. 3रा पण येतो, 4था पण येतो. मी म्हणते इतके 4 ठीक आहे, ट्विन्स 3 असे व्यक्ती आपण बघितले, जुळं तिळं असतं. पण 4 म्हटलं बापरे, 4 एकाच म्हणजे सेम दिसणारे व्यक्ती कसे. मी माझ्या मैत्रिणीला म्हणते हे बघे मला 4 दिसत आहे. मी त्याला म्हणते तुम्ही पण 4 कसे. तो म्हणता आहे आम्ही 4च आहोत असं तसं. आमच्या सोसायटीतले जे लोक होते मी त्यांना पण म्हणते की हे 4 कसे. माझ्यासोबत जी माझी फ्रेंड असते ती मला म्हणते की चल मी तुला माझ्या मावशींकडे घेऊन जाते. तिला असं काहीतरी वेगळं वाटतं की हिला असं काय दिसतंय, ही काय वेड्यागत बडबडते म्हणून.
मग आम्ही जातो तिच्या मावशीकडे. तर तिची मावशी काय असते मला माहीत नाही. आणि मी ज्या फ्रेंडबरोबर असते ती ॲक्च्युली मुस्लिम आहे. तर ती तिच्या मावशीकडे घेऊन जाते. तिची मावशी मला त्यांच्या घरातनं फोटो आणून देते आणि पूजेचं साहित्य आणते. त्या मावशी जेव्हा माझ्या हातात फोटो ठेवता तर तो फोटो असतो भगवद्गीतेतला श्रीकृष्णांचा. ते श्रीकृष्ण सुदर्शन चक्र असं बोटामध्ये नाही का पकडलेलं आणि निळ्या रंगाचा फोटो बघा भरपूर ठिकाणी आपण बघतो, सोशल मीडियाला पण आपण बऱ्याचदा तो फोटो पाहतो की भगवद्गीतेत असं लिहिलेलं तसं लिहिले आणि तो फोटो असतो श्रीकृष्णांचा. तर तो फोटो होता आणि त्या फोटोच्या वर लिहिलेलं होतं श्री केशवाय नमः. मग तेव्हा मला बरं वाटलं. आणि त्यानंतर त्या मावशीने काही अगरबत्त्या आणि फुलहार वगैरे दिल्या आणि की तू दर्ग्यावर वगैरे चढवून द्या. तर नाशिकमध्ये तर मला काय माहिती नाही. त्यांना म्हटलं जळगावचं माहिती आहे मला की खाजामिया दर्गा वगैरे आहे. त्या म्हटल्या की ठीक आहे तू चढवून दे. नंतर माझ्या मैत्रिणीची आई पण तिथेच होती. त्या माझ्याकडे पाहून असं थोडंसं टेन्शनमध्ये होत्या. मग एक अनोळखी बाई तिथे येते आणि ती म्हणते की नाही हिला कोणीच वाचवू शकणार नाही, तो मुलगा तिला सोडणार नाही, असं तसं खूप भयानक स्वप्न. मग सगळेच रडायला लागतं. माझी मैत्रीण पण रडते, तिची आई पण रडते, मला पण टेन्शन यायला लागतं. मग ज्या मावशींनी माझ्या हातात देवाचा फोटो आणि फुलहार वगैरे दिले मी पण त्यांच्याकडे पाहते. त्यांच्या चेहऱ्यावर पण असं निराशावादी एक्सप्रेशन असतात. मला खूप टेन्शन येतं आणि मी मोबाईल पण आणलेला नसतो की लगेच भरतला फोन करू. पण तेवढ्यात ते येतात. म्हणजे आपण असं जवळच्या व्यक्तीला मिस करतो आणि तेवढ्यात ते येतात. निधी पण येते त्यांच्याबरोबर. ते येतात आणि मी त्यांना त्यांच्याजवळ जाऊन खूप रडते, इतकी घाबरून रडते ना. आणि तेवढ्याच स्वप्न तुटलं. म्हणजे मी खूप खडबडून उठली, घाबरली होती मी ॲक्च्युली. हार्टबीट्स एकदम असे 100च्या स्पीडने पळायला लागलेले होते तेवढ्या सकाळी. मग काही नाही देव, त्याच्यानंतर झोपच नाही लागली. मग आता नित्यसेवा चाललेली आहे रोजचे आपले स्वामींचे 3 पाठ अध्याय वाचते आणि माळ वगैरे जपते चालतं. नेमकं माझं आदल्या दिवशी 21 अध्याय संपलेले होते. पुन्हा गुरुवारपासून मी पहिल्या अध्यायापासून सुरुवात करणार होती. सकाळी मला जमलं नाही कारण त्याच स्वप्नाच्या म्हणजे ते मला असं वाटलं की नाही असं काही नसतं मी, कारण त्या गोष्टी मांडणाऱ्यातली नाही आहे भूत वगैरे. पण मग तरी अशी कणकण होत होती, कारण आपण आपल्या स्वतःवर बितते स्वप्नात आहे तर कुठेतरी ती मनात भीती राहते. मग मी ते अध्याय वाचायला घेतला. पुन्हा 21 अध्यायांची पुन्हा सुरुवात होते नित्यसेवेमध्ये. तर ती पहिल्याच अध्यायामध्ये महाविष्णूंचा अवतार आहे श्री स्वामी समर्थ. मग ते होतं आणि तेव्हा कुठे जाऊन माझ्या मनाला शांती बसली की नाही, जरी आपल्या मागे असं काही असेल नसेल माहीत नाही, पण इनकेस जर भविष्यात असं काही असेल किंवा आपण असं म्हणतो की जी स्वप्नामध्ये जी व्यक्ती दिसते त्याच्यावर ते बितणारं नसतं, कोणा दुसऱ्या व्यक्तीबरोबर तशी घटना घडणारी असते. तर माझ्यावर तर नाही, पण कोणा दुसऱ्या व्यक्तीवर जर तशी घटना घडणार असेल तर स्वामी त्यांचं कल्याण म्हणजे त्यांचं रक्षण करणारे अशा निगेटिव्ह गोष्टींपासून. तर हा सगळं मला त्या संध्याकाळी मला समजलं आणि मी प्रत्येकाला सांगितलं की असं असं आहे. मग आई ताई इवन हे सुद्धा सगळे म्हटलं की नाही स्वामी आहेत आपल्या पाठीशी, टेन्शन घ्यायचं नाही आणि अशा गोष्टी नसतात, असतीलही जगामध्ये, कारण जेवढं पॉझिटिव्ह थिंग आहे तर निगेटिव्ह थिंग पण असतात. तर देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा. देव स्वामी प्रत्येकदा आपल्याला प्रचिती देत असतात. तर बस आजच्या व्हिडिओत एवढंच सांगायचं होतं मला, म्हणूनच आज व्लॉग केला मी. किचनचा व्हिडिओ उद्या आठवणीने नक्की मी टाकणार आहे. आजही टाकायचा होता पण नेटवर्क इश्यूमुळे नाही टाकू शकली. उद्या नेहमीच्या वेळेवर 3 वाजता व्हिडिओ येईल. तर बस कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा व्लॉग, कसा वाटला माझा स्वप्नाचा भाग मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.